एक वर्ष पूर्ण, अखेर खुशबूला न्याय कधी मिळणार? नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. पेण तालुक्यातील तांबडी येथील खुशबू ठाकरे प्रकरणाला आज तब्बल 1 वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही या प्रकरणातील दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे खुशबूला न्याय कधी मिळणार असा तीव्र सवाल आता सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. वरवणे येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या खुशबू ठाकरे हिला चुकीच्या पद्धतीने कुष्ठरोगाच्या गोळ्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या औषधांमुळेच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाकडून खोटा वैद्यकीय अहवाल देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केला आहे. त्यांनी प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित करत विचारले की दोषींवर कारवाई का होत नाही? अधिकारी एकमेकांची पाठराखण का करत आहेत? डॉक्टरांचा अहवाल खोटा का दिला गेला? दरम्यान खुशबू ठाकरेच्या कुटुंबियांनीही प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही न्यायाकडे कुणाकडे जावे असा हताश सवाल खुशबूच्या वडिलांनी उपस्थित केलाय. एका गरीब कुटुंबातील मुलीचा जीव गेला, तिला चुकीने कुष्ठरोगी ठरवण्यात आले आणि तरीही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. खुशबू ठाकरेला न्याय कधी मिळणार की हे प्रकरण असंच दडपलं जाणार? न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड. रिपोर्ट अहवाल दिलेला आहे, आता नेमकं प्रकरण काय राहिलं? खरं तर कायद्याने निग्लिजन्सी कमिटीचा जो अहवाल असतो त्याच्यासाठी एक समिती गठीत होते. ती जुलैमध्ये गठीत झाली होती आणि तिचा अहवाल अलीकडेच आपल्याला मिळाला जिल्हा शल्यचिकित्सकांचा. 16 जानेवारी 2026ला मिळाला तो अहवाल आणि पोलिसांनी त्या अहवालावरती 10 फेब्रुवारी 2026ला काही आक्षेप घेतलेले आहेत, म्हणजे काही प्रतिप्रश्न आहेत. त्याच अहवालामध्ये आम्ही जेव्हा अभ्यास केला म्हणजे संबंधित त्या केसशी संबंधित कागदपत्र असतील, रिपोर्ट असतील, राज्य समितीचा अहवाल असेल आणि एकूणच दिसत असलेली परिस्थिती, ह्या सगळ्या बाबी त्या अहवालामध्ये नमूद नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या नमूद नाही आहेत. तर त्या अहवालावरती आमचा आक्षेप आहे आणि पोलिसांनीही त्या अहवालानंतर काही आणखीन प्रतिप्रश्न मुद्दे पाठवलेले आहेत जिल्हा शल्यचिकित्सक यांना आणि त्याच अहवालाच्या अनुषंगाने आजचं हे आंदोलन होतं. कारण आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे खुशबूच्या मृत्यूला आणि ह्या प्रकरणामध्ये दोषींवर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासाठी जोपर्यंत जिल्हा निग्लिजन्सी कमिटी अहवाल देत नाही आहे की नक्की काय घडलं, काय घडणं अपेक्षित होतं आणि दोष कुणाचा, तोपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक यांना आमची विनंती आहे, आम्ही पूर्ण त्या केसची समरी तयार केलेली आहे. अगदी 20 पानांची समरी आहे सुरुवातीपासून आतापर्यंत. बऱ्याच गोष्टी त्या अहवालामध्ये ज्या नमूद नाही आहेत, तिचे 3 तारखेचे रिपोर्ट असतील, 17 तारखेचे रिपोर्ट्स असतील, त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये नाही आहे. 3 ते 16 या दरम्यान नक्की काय झालं हे समराईज केलेलं नाही आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सक यांना माझी विनंती आहे की ते जे सगळे आमचे आक्षेप आहेत त्या आक्षेपांचा गांभीर्याने चौकशी करून परिपूर्ण अहवाल सादर करावा, पारदर्शीपणा ह्या चौकशीमध्ये ठेवावा आणि पोलिसांच्याही जे आक्षेप आहेत, जे प्रश्न आहेत त्याची सुद्धा व्यवस्थित उत्तरं द्यावी. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी फक्त अहवाल दिलाय, त्याच्याशी संबंधित कोणतीच कागदपत्र त्या अहवालासोबत नाही आहेत. तिचे 3 तारखेचे रिपोर्ट्स नाही आहेत, 17 तारखेचे रिपोर्ट्स नाही आहेत. मधल्या काळामध्ये काय घडलं 3 तारखेपासून 22 तारखेपर्यंत ह्याशी संबंधित सगळे कागदपत्र सुद्धा त्यांनी पोलिसांना देणं अपेक्षित आहे. कारण पोलिसांनी तसंच म्हटलेलं आहे की कागदपत्रासहित अहवाल द्यायचा आहे. तर फक्त 2 पानांचा त्यांनी तो अहवाल दिलेला आहे जो काहीही कामाचा नाही आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांना माझी विनंती आहे, कोणतीही केस किंवा कोणताही असा हलगर्जीपणा होतो तो एका रुग्णाबाबतीत नसतो, तर तो ठिकठिकाणी होत असतो. जर आपल्याला खरंच वाटत असेल आपल्या नेतृत्वामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आणि इतर उपजिल्हा रुग्णालय असतील, जिल्हा रुग्णालय असतील, या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावं असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल, रुग्णांना हक्काची आरोग्य सेवा मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल, तर या चौकशीमध्ये आपण पारदर्शीपणा हा ठेवलाच पाहिजे. लोकांना विश्वास वाटला पाहिजे की आपण जे केले ते न्यायिक केलेलं आहे. एका आदिवासी समाजाच्या मुलीच्या बाबतीत हे घडलेलं आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक आणि वस्तुस्थिती दर्शक आपण त्या अहवालामध्ये नमूद करणं अपेक्षित आहे आपल्याकडून. कारण तो अधिकार फक्त आपल्याला आहे. त्यामुळे आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून कुणालाही पाठीशी न घालता भविष्यात अशा केसेस होणार नाही
ह्या दृष्टीने ही चौकशी आणि ही तक्रार दाखल होणं आवश्यक आहे, ही आमची मागणी आहे. आम्ही 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे. प्रांताधिकारी महोदयांकडे ADR फाईल होण्यासाठी आलेले असतात. आम्ही त्यांनाही पत्र दिलं आहे की आमचे त्या अहवालावरती आक्षेप आहेत, त्या आक्षेपांची पूर्तता 10 दिवसात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी करावी, अन्यथा आम्ही 10 दिवसानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथे करू. ह्या स्वरूपाचं निवेदन आज इथे आम्ही दिलेलं आहे. प्रांताधिकारी आमचं निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठवणार आहेत. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की ह्या प्रकरणामध्ये मी कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि जोपर्यंत समाधानकारक चौकशी होत नाही आपल्यासाठीची, तोपर्यंत ही फाईल बंद होणार नाही. त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही तुर्तास स्थगित करतोय. पण 10 दिवसात जर हा अहवाल परिपूर्ण आक्षेपांच्या ह्याच्यानुसार सादर नाही झाला तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. याची प्रशासनाने दखल घ्यावी.